मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या वरील अत्याचार आणि मृत्यू प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक, ग्रामस्थांनी कुसुंबा महामार्ग आजही रोखला। किरीट सोमय्या देखील रास्ता रोकोत सहभागी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। लासलगाव इथे सुवर्णकार समाजाचा मूक मोर्चा, आरोपीवर तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी। मालेगावातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा, धुळ्यातील अहिर सुवर्णकार समाजाचा मोर्चा, धुळ्यातील महानगरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। पलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा यासाठी दहिवडीत सत्याग्रह आंदोलन, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत विरकर यांची राज्य सरकारवर टीका। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेत तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचा गट आमने-सामने, दोन्ही गटातील लोकांकडून दगडफेक। शिवसेनेच्या उमेदवाराला 3 अपत्य असल्यानं त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही गटात वाद। चंद्रपूरमध्ये आमदार जोरगेवार आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, जोरगेवार भूमिपूजनासाठी गेले असता काँग्रेसकडून विरोध, रस्ते बांधकामाच्या भूमिपूजनाचा वाद, भूमिपूजनासाठी जोरगेवार एकटेच कार्यकर्त्यांसह पोहोचले। नाशिकच्या सिन्नर नगरपालिकेत उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, उमेदवारी अर्ज छाननी दरम्यानचा प्रकार, छाननीत काही अर्जांवर आक्षेप घेतल्यानं अधिकारी आणि उमेदवारांमध्ये वाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली नाही, 3 तारखेचा गुलाल नारायण राणे आणि शिंदेंना गिफ्ट म्हणून देणार। आगामी नगर परिषद निवडणुकीवरून निलेश राणेंची पोस्ट व्हायरल। धाराशिवच्या भूमणी परंडा नगरपालिकेसाठी शिवसेनेविरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र, दोन्ही नगरपालिकांसाठी सर्वपक्षीय आघाडीची तानाजी सावंत यांना टक्कर, आमदार तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे यांच्यात लढत। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपाचा 50-50 फॉर्म्युला, राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात, तिरंगी लढत पाहायला मिळणार। हदगाव नगरपालिकेसाठी खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला, हदगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र, हदगाव नगरपालिकेसाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेत युती। नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेत नाट्यमय घडामोडी, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांना धक्का, छाननी प्रक्रियेत राजेश कवडे यांचा नामनिर्देशन अर्ज अवैध, तर शिंदेचे शिवसेनेचे सागर हिरे यांचा अर्ज वैध, आमदार कांदे समर्थकांचा फटाके फोडत नगर परिषद कार्यालयासमोर जल्लोष। वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार तयारी सुरू। परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकांमधील निवडणूक अर्जांची छाननी पूर्ण, गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात युवराज दापकर यांच्या नेतृत्वात छाननी पूर्ण। जळगावच्या भुसावळ नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू, निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारांसह सूचकांची गर्दी, उमेदवारी अर्जातील त्रुटी आणि पात्रता छाननी दरम्यान तपासली जाणार। सावंतवाडी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मराठी बोलता येत नाही, श्रद्धाराजे भोसले यांना मराठी बोलता येत नसल्यानं कोकणात चर्चा, मोडकं तोडकं मराठी बोलतानाचा भोसले यांचा व्हिडिओ व्हायरल। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या भूमिकेनं खळबळ, खडसे भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा काँग्रेसच्या जगदीश पाटील यांचा आरोप, रक्षा खडसे यांच्या दबावात एकनाथ खडसे काम करत असल्याचा आरोप। शरद पवारांनी उमेदवारी नाकारल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलो, रत्नागिरीसाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वहिदा मुर्तुझा यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं खातं उघडलं, शिवसेनेच्या खान जुबेदावी यांची नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवड, नगरसेवक पदासाठी खान जुबेदावी यांचाच अर्ज दाखल, सुहास कांदेंच्या नेतृत्वात बिनविरोध निवड। पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या कार्यकर्त्यांची फेसबुक पोस्ट, आयारावांच्या गर्दीवर भाजप कार्यकर्त्यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत, मूळ असला की मुंग्या येतातच अशा आशयाची पोस्ट व्हायरल। परळी नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीला सुरुवात, नगराध्यक्षपदासाठी 38 उमेदवारांनी भरले अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 571 उमेदवारी अर्ज दाखल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजलगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मेहरीन बिलाल साऊस यांच्या उमेदवारीवर आक्षेप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार निरोसिना खलील शेख यांची तक्रार।
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मध्ये बदल, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील 3 अशा एकूण 4 प्रभागांमध्ये आरक्षणात फेरबदल. मी आणि समरजित घाटगे एकत्र येणार या बातमीत तथ्य नाही. समरजित घाटगे आणि माझी चर्चा झाली नाही, पण स्थानिक नेत्यांनी चर्चा केली. संजय मंडलिक यांची माहिती. सोलापूरच्या कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीत शिंदेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती. कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीत रंगतदार लढत होणार. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार. वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी. वाशिम नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी. वरिष्ठ नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं वातावरण तापलं. येत्या 2 दिवसात राज्यात मिनी विधानसभेचा धुराळा उडणार. जिल्हा परिषद निवडणुकांच्या येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता. 2 दिवसात आचारसंहिता लागणार. 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होणार. नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम. सलग दुसऱ्या दिवशी भोसला मिलिटरी स्कूलला सुट्टी जाहीर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा प्रशासनाकडून खबरदारी. इचलकरंजी शहराला 1 दिवसाआड पाणी द्या. पालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचे आदेश. इचलकरंजी शहराला 8 दिवसातून एकदाच पाणी येत असल्यानं आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. इचलकरंजीच्या कबनूर गावठाणातील देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा. दोन्ही संघटनांचं अप्पर तहसीलदार कार्यालयाला निवेदन. सांगली महापालिकेची सकाळपासून 100 फूट रोडवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई. दोन्ही बाजूकडील अनधिकृत बांधकामं हटवली. आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार कारवाई. अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीकडून 50% कर माफ करत वसुली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत निर्णय योजनेचा ग्रामस्थांना मोठा फायदा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये कामगारांना अचानक कामावरून कमी केल्यानं कामगार आक्रमक. साफाईस्ट कंपनी विरोधात कामगारांचं आंदोलन चिघळलं. कंपनीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. नाशिकच्या पिंपळस रामाचे ते येवला रस्त्यावर 3 तास पूर्णपणे वाहतूक ठप्प. टोमॅटोनं भरलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्यानं प्रवासी वाहनांसह सर्वच प्रवाशांचे मोठे हाल. जेसीबीच्या सहाय्यानं स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी ट्रकला रस्ता मोकळा करून दिला. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये 4 चाकीतून 15 लाख रुपयांची रोकड हस्तगत. निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाई. अधिक तपास सुरू. सांगली शहरासह जिल्ह्यात नशेखोरीचं प्रमाण वाढलं. खून, खुनी हल्ले, घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ. ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री. कारवाई करण्याची मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची मागणी. नांदेडच्या बिलोलीतील चिंचाळा गावकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. 15व्या वित्त आयोगासह इतर कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. ग्रामपंचायत कार्यालयानं केलेल्या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा. 18 दिवस पायी प्रवास करून मोर्चा मुंबईत पोहोचला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा हादरा. जमीन हादरल्यानं नागरिक भयभीत. काही दिवसांपासून अनेक गावांना भूकंपाचे धक्के. दक्षिण रायगडचा वीज पुरवठा अधिक सक्षम होणार. 453 कोटींचा भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प सुरू. वीज पुरवठ्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं अहिल्यानगरच्या नेवासामध्ये दीपोत्सव साजरा. दीपोत्सवानं ज्ञानेश्वर मंदिर लखलखलं. अमरावतीच्या मेळघाटात बालमृत्यूचं तांडव सुरूच. 24 तासात 4 बालकांचा आणि एका मातेचा मृत्यू. धारणीत 20 वर्षांनंतरही रुग्णालयात अपुऱ्या सोयीसुविधा. रुग्णालयात डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांच्या 40 जागा रिक्त. पालघरच्या नाकोडा ज्वेलर्सवर सुरक्षा रक्षकाच्याच मदतीनं जबरी दरोडा टाकल्याचं उघड. पालघर पोलिसांनी अवघ्या 48 तासात नेपाळहून 4 तर एका आरोपीला गुजरातहून केली अटक. 4 कोटींच्या सोने चांदीच्या ऐवजासह रोख रकमेपैकी 3,28,18,455 रुपयांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. अवघ्या 12 तासात 11 लाखाचा घरफोडीचा उलगडा. आकाश देशिंगे आणि अविनाश वाघमारे नावाचे 2 आरोपी गजाआड. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक. उत्तराखंडसह मलेशिया, इंडोनेशियामध्ये येवल्यातून मक्याची निर्यात. मक्याला सरासरी 1500 ते 1700 रुपयांचा दर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस तपासात चोरीला गेलेले 101 मोबाईल सापडले. विविध कंपन्यांचे 101 मोबाईल सिडको पोलिसांनी परत दिले. मोबाईल मिळाल्यानं महिला झाली भावूक.
फलटण तालुक्यातील लोणंद वखार केंद्रात गहू आणि तांदळाचा तब्बल 87 लाखांचा अपहार. माजी केंद्र प्रमुखावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोणंद पोलिसात समीर नाडगौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपीकडून 9 गुन्हे उघडकीस. पुण्यात नैसर्गिक शेती परिषदेचं आयोजन. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती.